बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांची दयनीय अवस्था पाहायला मिळते। माळापुरी गावात देखील तीच परिस्थिती आहे। जिल्हा परिषद शाळा आहे आणि उर्दू मीडियमची एक शाळा आहे। या मराठी मीडियमच्या शाळेमध्ये ज्या वर्गखोल्या आहेत 4 वर्गखोल्या आहेत आणि इथे पत्रे देखील गळतायत आणि या 4 वर्गखोल्या पत्र्याच्या आहेत। यामुळे पावसाळ्यात इथे विद्यार्थ्यांना शिकताना त्रास होतो आणि शिकवताना देखील शिक्षकांना त्रास होतो। त्यामुळे या शाळेच्या वरवंट्यावरती मेन कापड हातरून सध्या पावसाळ्यात गळू नये म्हणून ही काळजी मुख्याध्यापक आणि गावकरी घेतात। आपल्यासोबत मुख्याध्यापक आहेत। सर, काय अडचण आहे या शाळेची आणि काय मागणी आहे? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळापुरी या ठिकाणी 186 विद्यार्थी अध्यापन करतात। 1 ते 7 वर्ग असून 9 शिक्षक या ठिकाणी कार्यरत आहेत। फक्त या शाळेची अडचण अशी की विद्यार्थी चांगले आहेत, परिसर चांगला आहे, फक्त या शाळेला इमारतीची अडचण आहे। फक्त ज्या ठिकाणी 8 ते 9 वर्ग खोल्या पाहिजेत, 7 वर्ग आहेत, ऑफिस आणि इतर धान्य कोट्यासाठी वर्ग खोली पाहिजे, अशा 9 खोल्या पाहिजेत, पण 4च आहेत। त्या 4मध्ये बी दोन सत्रामध्ये ही शाळा भरते। त्यामुळे 2 सत्रात भरते आणि या शाळेला नियमानुसार एक मैदान पाहिजे, पण ते सुद्धा उपलब्ध नाही। डायरेक्ट रस्त्यावर विद्यार्थी उतरला जातो आणि ही इमारत 1990ची आसपास ग्रामपंचायतीने बांधून दिलेली आहे। त्याच्यानंतर या शाळेला कुठलीही इमारत आलेली नाही। सध्या 3 ते 4 खोल्याची अत्यावश्यक गरज आहे आणि त्यामुळं ते जुनं बांधकाम असल्यामुळं जे काही पाणी भिंतीच्या कडेने पत्रे सडल्यामुळं गळतं। तर दरवर्षी आम्हाला थोडीशी त्याची दुरुस्ती करून आम्ही पावसाळ्यामध्ये त्याची डागडुजी करत असतो आणि त्या पद्धतीने शाळेचं म्हणजे या ठिकाणी अध्यापन चालू आहे। आपल्यासोबत सरपंच आहेत। काय परिस्थिती आहे या दोन्ही शाळेची, उर्दू मीडियम आणि मराठी मीडियमची? तर हे तुम्ही शासनाकडे तक्रार केली, यावर काय उपाययोजना झाल्यात का नाही झाल्या? या ठिकाणी आम्ही वेगवेगळे निवेदन दिलेले आहेत। गावकऱ्यांनी असेल, मी सरपंच, या ठिकाणी माझी पत्नी सरपंच आहे आणि आपले तत्कालीन जे CEO होते अजित पवार साहेब, त्यांनी आम्हाला त्यावेळेस शब्दही दिला होता, पण आर्थिक तरतूद देखील त्यावेळेस झालेली नाही। तेव्हापासून आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो की आमच्या या गावामध्ये उर्दू माध्यम 1ली ते 7वी आणि मराठी माध्यम 1ली ते 7वी शाळा आहे। या ठिकाणी आम्हाला दोन्हीकडे पण 3-3 नवीन वर्ग खोल्या आज रोजी असणं आवश्यक आहे, कारण आमची जी शिफ्ट पद्धत शाळा आहे ती बंद होऊन विद्यार्थ्याला आमची फुल टाईम शाळा होऊन विद्यार्थ्याला पूर्ण शिक्षण या ठिकाणी मिळेल। माझी शासनाकडं एवढीच विनंती आहे की या दोन्ही शाळेचा विषय तात्काळ मार्गी लावावा, जेणेकरून आमच्या गावाच्या विद्यार्थ्याची सोय होईल। आपल्यासोबत पालक देखील आहेत। तुमचा जे विद्यार्थी आहे, पाल्य आहे, ते इथं शिकतोय, त्याला काय अडचण येते? कधी तुम्ही इथं येऊन पाहिले का? काय समस्या आहे? आम्ही रोज पाहतो। काय सरकारला एकच विनंती साहेब, आमची मुलं इथं शिकत आहेत 30 वर्षापासून, जशा तशीच बिल्डिंग आहे ही, आम्ही आतापर्यंत बघत आलो। आज दरवर्षी आमचे जे शिक्षक लोक आहेत ते डागडूग करून त्याला व्यवस्थित करतात, पण त्याला व्यवस्थित करून उपयोगच काय होणार नाही सर, कारण ह्याला ज्या गरज आहे शिफ्ट वाईज करायची गरज आहे आमच्या शाळेला। शाळा 30 वर्ष जुनी असल्यामुळे शिफ्ट व्हायची गरज आहे, कारण शिक्षकाची धडपड चालू आहे त्यासाठी सरकारने काहीतरी करावं, एवढीच विनंती आमची। 30 वर्षापासून ही शाळा इथे आहे। मराठी आणि इंग्लिश मीडियम, मराठी आणि उर्दू मीडियमची ही शाळा आहे। या शाळेची जी अवस्था आहे दयनीय आहे आणि या गावचे सरपंच आणि गावकरी लोक सहभागातून या शाळेची डागडुजी करत आलेत। पण आज त्यांची मागणी आहे शासनाकडे की आम्हाला नवीन वर्ग खोल्या द्यावात आणि ती मागणी आता सरकार मान्य करेल किंवा जिल्हा प्रशासन हे मागणं मान्य करेल का नाही हे पाहणं गरजेचं आहे। लोकशिवाय मराठीसाठी दीपक जाधव, बीड।